उन्हाळा आला की आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड हे बनवत असतो. यावर्षी तुम्ही मूग डाळीचे पापड हे तुमच्या वाळवण रेसिपीमध्ये नक्की ॲड करा. कारण हे जे पापड आहे याची चव खूप अशी भन्नाट बनते व तुम्ही जर यावर्षी केले तर तुम्ही दरवर्षी नक्कीच कराल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मूग डाळीचे हे आगळेवेगळे पापड पाहणार आहोत, जे चवीला खूप असे चविष्ट बनतात. त्याच्यासाठी इथे मी मुगाचा सोल घेतलेला आहे. मुगाचा सोल मी या काचेच्या वाटीने 1.5 वाटी असा घेतलेला आहे. आता बघा, इथे मी 1.5 वाटी मुगाचा सोल घेतला आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे 2.5 वाटी असे तांदूळ लागणार आहे. इथे मी राशनच्या तांदूळाचा वापर करत आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ इथे वापरू शकता. याच वाटीने मी 2.5 वाटी तांदूळ घेणार आहे. 2.5 वाटी तांदूळासाठी 1.5 वाटी मुगाची डाळ हे व्यवस्थित असं मेजरमेंट होतं. आता इथे बघा, हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता याला छान असं 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला 6 ते 7 तास हे असंच मुरू द्यायचं आहे. आता बघा, तुम्ही रात्रीसुद्धा याला भिजत घालू शकता, पण मी याला सकाळीच भिजू घालणार आहे. सकाळी भिजू घातल्यानंतर मी 4 ते 5 वाजता हे पापड बनवणार आहे. कारण की हे पापड आपण सायंकाळच्या वेळेला फॅनच्या हवेमध्ये सुद्धा सोकत घालू शकतो. म्हणून मी हे सायंकाळच्या वेळेस पापड बनवणार आहे. आता एक पॉट घ्यायचा आहे. पॉटमध्ये हे जे आपली डाळ व तांदूळ आहे याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला याची पेस्ट एकदम अशी बारीक करायची आहे. बारीक पेस्ट झाल्यानंतर आता आपल्याला एका भांड्यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये ही जी पेस्ट आहे ही गाळून घ्यायची आहे. जेणेकरून याच्यामध्ये जर कोणती कणी राहिली असेल तर ती कणी म्हणजे चाळल्याने निघून जाईल. म्हणून आपल्याला ही पेस्ट पूर्णतः गाळून घ्यायची आहे. जेणेकरून याचे पापड जेव्हा आपण बनवू तेव्हा ते पापड व्यवस्थित असे झाले पाहिजे. आता ही जी पेस्ट आहे ही आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे. आता इकडे बघा, मी ही जी पेस्ट आहे या वाटीने मोजून घेत आहे. इथे मोजून घेतल्यावर ही जी पेस्ट आहे ही 9 वाट्या भरली. 9 वाट्या पेस्ट याच्यामध्ये मी पाणी टाकून काढलेलं होतं, म्हणून 9 वाट्या पेस्टसाठी मी इथे 4 वाट्या पाणी घेणार आहे. पाणी टाकून काढल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकून काढतो तेव्हा अर्ध पाणी याच्यामध्ये जातं. त्याच्यामुळे आता आपण 4 वाट्याच याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. 4 वाटी पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी बघा, इथे मी 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच पापड खार घ्यायचा आहे. तसंच आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच हिंग घालायचं आहे. हे सगळं घातल्यावर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णतः सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ठेवायचं आहे याला गॅसवर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला सगळं मिक्स केल्यावरच याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिट याला मोठ्या पॉवरवर असं एकसारखं फिरवायचं आहे. जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे गोळे धरणार नाही. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये हे गोळे धरत आहे, पण हे गोळे धरत नाही, तर हे पीठ शिजत आहे म्हणून हे या प्रकारे दिसत आहे. जसं जसं हे पीठ शिजेल तसं तसं याच्यामध्ये जे गोळे आहे ते नाहीसे होईल. आता तुम्ही बघू शकता, हे बऱ्याचपैकी घट्ट आलेलं आहे. हे घट्ट आल्यानंतर आता याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असं याला शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला चमच्याने याचं सगळं हे काढून घ्यायचं आहे व काढल्यानंतर सुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनटं आणखी याच्यावर झाकण ठेवून छान असं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर हे सारण छान असं शिजलेलं आहे. आता चमच्याने आणखी याला एक वेळा परतून घ्यायचं. परतल्यानंतर पाणी हाताला लावून चेक करायचं की हे सारण शिजलं की नाही. जर तुमच्या बोटाला हे चिपकत असेल तर आणखी तुम्ही 10 मिनटं याला कमी पॉवरवर शिजून घेऊ शकता. आणि जर हे सारण चिपकत नसेल तर आपलं सारण हे शिजून तयार आहे. पण मी जेव्हा याला असं चिपकून पाहिलं तर थोडं बोटाला असं चिपकल्यासारखं वाटलं, म्हणून मी याच्यावर आणखी झाकण ठेवून 10 मिनटं याला शिजून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता 10 मिनटं आणखी आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे. 10 मिनटं शिजवल्यानंतर हे सारण छान असं शिजलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता याच्यामध्ये आपल्याला जे आपले मिरे होते, जे मी बारीक करून घेतलेले होते ते मिरे घालायचे आहे. आता बघा, जेव्हा आपण सगळे मसाले घातले तेव्हाही हे मिरे घालू शकत होतो, पण त्याने या पापडाचा जो कलर आहे तो चेंज होण्याची शक्यता असते किंवा थोडा काळपट कलर येऊ शकतो. म्हणून मिरे हे मी नंतरच घालत आहे. आता मिरे टाकल्यानंतर याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जे मिरे आहे हे पूर्णतः आपलं जे पापडाचं सारण आहे त्याला पूर्ण लागलं गेलं पाहिजे. म्हणून आपण पूर्णतः याला मिक्स करून मिक्स केल्यानंतर आता आपण एका कोपरमध्ये या सारणाला काढून घेऊया. आता बघा, तुम्ही बघू शकता हे सारण खूप असं गरम आहे. हे सारण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे.
सारण थोडं थंड झालं की याला छान असं चुरून घ्यायचं आहे. जेवढं आपण या सारणाला चुरू तेवढेच हे पापड छान असे बनतात. म्हणून आपल्याला हे जे सारण आहे किंवा आपलं जे पापडाचं पीठ आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला ह्याला चुरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे एखाद्या ग्लासचा, वाटीचा किंवा आणखी कशाचाही वापर करून हे चुरून घेऊ शकता. पण थंड झाल्यावर हे हाताने पण छान चुरल्या जातात. इथे बघा छानच आपला गोळा तयार आहे. आता मी तुम्हाला एक गोळा करून पण दाखवते. आता गोळा केला आणि त्याला मी असं प्रेस केलं तर बघा छान असा गोळा तयार होत आहे. यानी की आपलं जे सारण आहे ते छान असं चुरल्या गेलेलं आहे. आता याचे आपण पापडसुद्धा लाटून घेऊया. इथे मी पापड लाटण्यासाठी पापड मशीन जी असते तिचा वापर करत आहे. आता बघू शकता आपण छान असे पापड याच्यावरच करून घेऊ शकतो. आता हे पापड मशीनने लाटल्यानंतर आता आपल्याला याला छान असं बोटाने जेवढे पातळ होतील तेवढे पातळ हे पापड करायचे आहे. कारण हे पातळ झालेले पापडच छान लागतात. म्हणून आपल्याला हे पापड जेवढे जमत असेल तेवढे पातळ करायचे. आता हा इकडे बघू शकता आपला एक पापड तयार आहे. आता आपण हा पापड एका पॉलिथिनवर टाकून घेऊया. बघू शकता छान असा आपला पहिला पापड इथे तयार आहे. अशा प्रकारेच आपण आणखी पापड करून घेऊया. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब, एक लाईक व एक कमेंट करायला विसरत जाऊ नका. कारण की तुमची एक कमेंट मला खूप अशी मोटिवेट करत असते. आणखी हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरत जाऊ नका. इथे बघा आपले छान असे पापड तयार झालेले आहे. आता हे पापड आपण छान असे 2 ते 3 तास फॅनच्या हवेमध्ये सुकून घ्यायचे आहे आणि सुकल्यानंतर याला 1 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे आहे. हे पापड छान असे आपण 1 ते 2 वर्षासाठी घरी स्टोअर करून ठेवू शकतो. मी दुसऱ्या दिवशी हे पापड दिवसभर असे उन्हात वाळून घेतले. वाळवल्यानंतर हे पापड बघा असे दिसत आहे. छान असा कलरही आलेला आहे. तसेच पापड चवीला पण खूप असे चविष्ट झालेले आहे. आता आपण हे पापड तळूनसुद्धा घेऊ. तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तुम्ही पापड बघू शकता किती छान असा तळून तयार झालेला आहे. एकदम जसा आपला खिचा पापड बनतो तसाच हा पापड बनतो, पण चवीला खूप असा वेगळा बनतो. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.